नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र पोलीस 2026साठी अत्यंत उपयुक्त असे प्रश्न आपण घेऊन आलो आहोत. सो आपण कुठलीही वेळ न घालवता आपण या प्रश्नांकडे वळणार आहोत. तर महाराष्ट्र पोलीस 2026 या लेखी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे. सो टार्गेट इन अवर गोल, बाकी सब करो इग्नोर. सो मित्रांनो, तर लगेच वळूया आपण आपल्या सेशनकडे. ओके. सो बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे, ते उत्तर म्हणजे मिलिंद साठे. सो मिलिंद साठे यांची नुकतीच महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके. चला, प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, भारताचे राष्ट्रपती कोणास राजीनामा देतात? तर आपल्या भारताचे जे राष्ट्रपती असतात ते उपराष्ट्रपतीला संबोधून राजीनामा देत असतात. ओके. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून कोण काम पाहतो? आता अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आणि वारंवार विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजेच जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून कोण काम पाहतो? तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत असतो. ओके. सो प्रश्न क्रमांक चौथा. आता प्रश्न क्रमांक चौथा काय म्हणते, तालुका दंडाधिकारी व तालुका निवडणूक अधिकारी म्हणून कोण काम पाहतो? ओके. जसा जिल्ह्याचा बॉस जिल्हाधिकारी, तसाच मित्रांनो या ठिकाणी आपला तालुक्याचा बॉस म्हटला तर तहसीलदार. ओके. सो तालुका दंडाधिकारी व तालुका निवडणूक अधिकारी म्हणून कोण काम पाहत असतो? तर तहसीलदार काम पाहत असतो. ओके. प्रश्न क्रमांक पाचवा आहे, भारताचे पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम कोणत्या नदीवर आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. तर भारताचे पहिले जलविद्युत केंद्र जो शिवसमुद्रम आहे तो कावेरी नदीवर या ठिकाणी बनविण्यात आलेलं होतं. ओके. सो प्रश्न क्रमांक 6वा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर या ठिकाणी प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. सो महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. ओके. त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7वा, कोणत्या वाऱ्यास डॉक्टर स्वारे असे म्हणतात? तर याचं प्रमुख उत्तर आहे तो म्हणजेच मलतई वारे व खारे वारे. ओके. मलतई वारे व खारे वारे यांना डॉक्टर्स वारे असे संबोधले जाते. ओके. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. त्यानंतरचा आहे, निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? सो निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर डोडा बेट्टा हे निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे. डोडा बेट्टा लक्षात असू द्या. निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर डोडा बेट्टा. ओके. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतातील 25व्या क्रमांकाचे राज्य कोणते? तर मित्रांनो, आपल्या भारतातील 25व्या क्रमांकाचे राज्य आहे कोणते? तर गोवा. ओके. 25व्या क्रमांकाचे राज्य गोवा. आणि तुम्ही कमेंट करून सांगा मग 26वा, 27वा आणि 28वा क्रमांकाचे राज्य कोणते आहेत? ओके. आणि याची ट्रिक्स मी तुम्हाला सांगत हिंट देत आहोत एक, ते म्हणजे छत्री उलटी झाली. ओके. तर हे तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, तो म्हणजेच 10व्या नंबरचा प्रश्न, बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिलेली आहे? सो बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिलेली आहे? तर बंदी जीवन ही जी पुस्तिका आहे ही सचिंद्रनाथ सन्याल यांनी लिहिलेली आहे. ओके. बंदी जीवन ही पुस्तिका सचिंद्रनाथ सन्याल यांनी लिहिलेली आहे. सो मित्रांनो, आपण या ठिकाणी 10 प्रश्न घेतलेले आहेत. जर तुम्हाला प्रश्न आवडले असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच जर चांगले प्रश्न तुम्हाला हवे असतील तर कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.